अशा तऱ्हेने आपली लाइटनिंग मक्वीन रेडी झाले प्रवासाला। तर आज आपण निघालो आहे चनेरा म्हणजेच बिरवाडी किल्ल्यावर। तर मंडळी काही जण याला भवानीगडसुद्धा बोलतात। चला तर मग जाऊयात डायरेक्ट किल्ल्यावर। तर मंडळी चनेराला पोचल्यानंतर आहे ना तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिथनं आतमध्ये गावात जायचं आहे। गावामधून जाऊन तुम्हाला एक कच्चा रोड लागेल, तिथनं नंतर मग किल्ल्याकडे जायला सिमेंटचा रोड आहे। तिथंच भवानी मंदिर आहे। तुम्ही कोणालाही भवानी मंदिर विचारलात तर तुम्हाला ते सांगतील। नमस्कार मंडळी, तर आपण आता आलोय बिरवाडीला आणि मागे तुम्ही बघताय गाडी पार्क केले सावलीमध्ये। आणि हा बघा इथनं भवानी मातेचं मंदिर आहे, इथनंच आपल्याला बॅक साईडने किल्ल्यावर पण जायला आहे। इकडनं असं चालत चालत आपल्याला 100 पायऱ्या आहेत। 100 पायऱ्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग पुढे बॅक साईडने वरती जायचं। देवळाच्या मागेच शिवाजी महाराजांचा 6 फुटाचा हे पण आहे स्टॅच्यू। तर मंडळी देवीच्या आवारातच ही तोफ आहे, जी पहिले वरती असेल ती इंग्रजांनी खाली टाकली किंवा मुघलांनी। तर मंडळी देवीच्या देवळाच्या इथनंच असं वरती जायला हे रूट आहे आणि त्यानंतर मग आपल्याला लगेचच तुम्हाला तो स्मारक दिसतो, महाराजांचा 6 फुटाचा स्मारक आहे वरती। किल्ला आहे ना एकदम साधा आणि सोपा आहे, म्हणजे इथनं चालू केला तरी अर्धा तासात तुम्ही वरती जाता। आणि तुम्ही बघता भवानी मातेचं मंदिर आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे। आतमध्ये मूर्ती पण एकदम भारी आहे, म्हणजे तुम्ही बघतच राहाल अशी मूर्ती आहे, एकदम भारी। तर मंडळी आता गडावर जायला पायऱ्या संपल्यात, आता मळलेली वाट आहे त्यानुसारच आपल्याला जायचं आहे। नेचर आहे इथला आणि खूप भारी वाटते येऊन। क्लायमेट वगैरे एक नंबर आहे, ढगाचं वातावरण वगैरे झालं, खूप भारी वाटते। मंडळी पहिला बुरुज दिसायला लागलाय किल्ल्याचा आणि इथे वरती चढायला शिडी मार्ग आहे वाटतं। कसला तरी अवशेष आहे। बुरुजाच्या साईडने थोडासा आलात ना की इथे वरती चढायला आहे, इथनं असं वरती चढायचं आहे। मंडळी निसर्गाची किमया
कसा केलाय होल. आणि जरा पुढे आलात की तुम्हाला ह्या पाण्याच्या टाक्या भेटतील इथे येऊन. गाववाल्याने लाईन टाकले वाटतं इथनं पाण्याची टाकी आहे. आता पाणी हिरवंगार आहे, पिण्यायोग्य नाही आहे. अशी पाण्याची टाकी आहे. मोहीम लागली त्यामुळे एवढं साफसफाई दिसते आपल्याला. चला मंडळी, हा ह्या साईडचा बुरुज आहे. इकडनं बघा लांब लांब परचा परिसर दिसतोय सगळा. हा किल्ल्याचा पर्पज आहे ना, सिद्धीवरती वचक बसवण्यासाठी हा किल्ला महाराजांनी बांधला होता. ह्या त्या काळच्या पायऱ्या आहेत हे बघा. संपूर्ण वाट आहे अशी वरती जायला. आपण गाडाला वळसा घालून असं वरती जातो, म्हणजे पूर्ण तिकडनं चालू केलं तर असा वळसा घालतो आणि नंतर मग वरती जातो. असं सगळं चालू आहे. सुंदर असा नजारा. बघा किती बोकर आले. फळ आहे, बोकर बोलतात त्याला. जसं जसं वरती जातोय ना तसं तसं अजून निसर्गाचं सौंदर्य बघायला भेटतंय. जो क्लायमॅट आणि हा असं काय ना, म्हणजे आठवडाभराचा सगळा थकवा निघून जाते. काय अक्षय, तुला काय वाटतंय? आठवडाभर जो काम केलेला एका दिवसात रिलॅक्स होऊन जातो माणूस. एका किल्ल्यावरती बरोबर आलं. हे बघा मंडळी, हे पाण्याचं रांजण आहे इथे. म्हणजे इथल्या लोक खालती एक टाकी आहे, त्यानंतर इथं आहे. म्हणजे इथल्या शिपायांसाठी हे इथं पाणी साठवलं जायचं. ह्याची हाईट असेल अजून. ठीक आहे, चला. गाडावरती आहे ना खूप सारी अशी सागाची आणि तो कुठला फळ, बोकर, ही फळ खूप सारी दिसतात. तर मंडळी, गडाच्या अंतिम चढाईकडे आलो होतो मी. म्हणजे आता ऑलमोस्ट गड चढलोच आहे. सिंगल वाटा आहे, डबल इथे चालू शकत नाही. आणि पायऱ्या आल्यात. बाले किल्ला वर आपण पोहोचलेलो आहोत. तर हा तुम्हाला बाले किल्ल्यावरचा प्रमुख वाडा दिसतोय वरती आल्या आल्याच. आपण बाले किल्ल्यावरती आहोत आणि इथे तुम्हाला दिसतंय अशी वाट गेले. ओके, जे इकडनं तिकडे जाण्यासाठी रोड आहे. तिकडे उतरायला परत मंडळी, हा इथे एक टाका आहे, पण ह्या इथनं वाट आहे खाली उतरायला. तर मंडळी हे बघा, काल त्यांनी संवर्धन केलं ना, त्याच्यामध्ये त्या काळातला जो प्लास्टरचं काम असेल ना तो आहे. कारण की हा बघा, हा पूर्णपणे चुना आहे. हे बघा, दिसलं, चुना आहे हा, पूर्णपणे चुना आहे बघा. ग्रेट वर्क शिवशंभू, एक नंबर काम करताय. इथनं असं मातीचं सगळं ढिगार होता, अशा प्रकारे त्यांनी तो काळ साफ केलाय आणि त्यांना हे अवशेष भेटलेत कालच मोहीम झाली इथे. मंडळी बघा, कौलं वगैरे भेटले तिथे गाडाच्या अवशेष मध्ये. हे बघा, तेव्हाचं कौल.
गडापासून सुरू झालेल्या डोंगर रांगेत कोसालगड, तलगड, मानगड, कुरुडगड तसंच हा एक किल्ला लपलेला तो म्हणजे बिरवाडी, असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे. पार्श्वभूमी अशी म्हणजे इसवी सन 1661 मध्ये सिद्धीकडून दंडराजपुरी जिंकून घेतल्यानंतर बिरवाडीचा किल्ला महाराजांनी बांधला. नमस्कार मंडळी, तुम्ही तो समोरचा भाग बघत आहात. तिकडनं ती कुंडलिका नदी आले. त्या कुंडलिका नदीच्याच तीरासाठी हा किल्ल्याचा बंदोबस्त आहे. हा किल्ला आहे ना सिद्धीवर वचक बसवण्यासाठी होता, पण ही कुंडलिका नदी तिच्यावर हा लक्ष ठेवण्यासाठी खास किल्ला केलेला आहे. तर हा कुंडलिका नदीचा पात्र आहे पूर्णपणे. इकडनं तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, तर इथून आहे ना असा खाली चोरवाट गेले या इथनं आणि तो आपण तिकडे बाहेरच्या साईडला जातो. बघूया आता. हे बघा वरचा तुम्हाला एकदम एकच माणूस जाऊ शकतो अशी वाट आहे, पण इथनं हे खाली तोडलं आहे. हे इथनं एवढंच वाट आहे आणि इकडनं तुम्हाला समोरचा सगळा परिसर दिसतोय, म्हणजे चनेराच्या बॅकच्या साईडचा. तर मंडळी आहे ना आपण थोडे चुकलो आहेत. ॲक्च्युली आहे ना ते पायऱ्या चढत होतो ना आपण, तिथनं न जाता तिकडनंच पुढे जायचं होतं आणि तिकडनं महाद्वारावरनं वरती यायचं होतं. पण आता आम्ही परत चाललो आहे आणि महाद्वार बघतो आहे आता. तर मंडळी आहे ना इथे एक पाण्याची टाकी आहे. एक आणि 2 ह्या अशा 2 पाण्याच्या टाक्या आहेत, जो महाद्वाराच्या एकदम लागूनच आहेत. तुम्ही वरून आलात खाली तर तुम्हाला हे दिसेल. तर मंडळी महाराजांचे दूरदृष्टीनुसार तुम्ही पाण्याच्या टाक्या बघाल ना त्या एकदम कडेला असतील, म्हणजे जेणेकरून वरचा पाणी येईल तो तिथे साठला जाईल. पाणी आडवा पाणी जिरवा ही महाराजांची संकल्पना होती. त्याच डिझाईननुसार ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. बघा रानमेवा म्हणजेच करवंद. नमस्कार मंडळी, अखेर आपण रोड चुकलेलो होतो. तिकडनं आता आपण दरवाजा दिसायला लागलेला आहे. हा इकडनं तुम्ही समोर बघताय तो महाद्वार आहे. नशीब परत चुकलो नाही. अक्षय कसं वाटतंय? तर मंडळी तुम्ही बघताय हा दरवाजा पण गोमुखी टाईप आहे, जसं रायगडवर आहे तसाच. आणि काल संवर्धन झालं आहे तर इथला एरिया पण खूप चांगला दिसतोय. तर मंडळी हा गोमुखी टाईप आहे, जेणेकरून आहे ना शत्रू डायरेक्ट महाद्वाराला अटॅक करू शकत नाही हत्ती बित्तींच्या साहाय्याने, जेणेकरून दरवाजा भेदता येणार नाही. म्हणून हा गोमुखी टाईप दरवाजा बांधला आहे. नमस्कार मंडळी, तर अशा तऱ्हेने आमचा बिरवाडी किल्ला म्हणजेच भवानीगड कंप्लीट झालेला आहे. आणि हा सफर एक नंबर होता, तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. पण जो वरती गेल्यानंतर जो कुंडलिका नदीचा पात्र प्लस साईडचा आजूबाजूचा नजारा तो एक नंबर होता. अक्षयला विचारा, अक्षयचा एक्सपिरियन्स कसा होता? किल्ला एक नंबर आहे, बघण्यासारखं आहे. तिथे देवीचं मंदिर पायथ्याला, तिथून जे सुरुवात होते वर किल्ल्यावर गेल्यानंतर कुंडलिका नदीचा विहीर जो अगम्य पाहण्या देखणे आहे. नक्कीच तुम्ही या आणि बघा. खरंच सांगतोय एवढा चांगला सुंदर किल्ला आहे. एक नंबर. जो सिद्धीला वचक बसवण्यासाठी जो किल्ल्याचा हा बनवला होता तो खरंच आल्यानंतर इथं समजते की कसा वचक बसला असेल. पूर्ण एरिया कव्हर होतो आहे. तर मंडळी ध्यास गडकोटांचा ह्या मोहिमेचा हा बिरवाडी किल्ला म्हणजेच भवानीगड हा अशा तऱ्हेने कंप्लीट झाला आहे. आणि ही मोहीम अशीच कंटिन्यू सतत चालू राहील. त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. द कैवल पाटील चॅनल. चला. नवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की पाहत राहा आणि नवीन पुढं भेटूया पुढच्या गडावर. चला तर मग जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.